भारतीय किसान युनियन संघटनेच्या वतीने आज लातूरमध्ये ट्रॅक्टर मार्च काढण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर लातूरच्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हा ट्रॅक्टर मार्च जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये ट्रॅक्टर घेऊन शेतकरी सहभागी झालेले आहेत। भारतीय किसान युनियन संघटनेचे कार्यकर्ते देखील या ट्रॅक्टर मार्च मध्ये सहभागी झालेले आहेत। वेगवेगळ्या मागण्या घेऊन शेतकरी आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेले आहेत। मला सांगा नेमकं काय मागण्या आहेत, तुमच्यासाठी ट्रॅक्टर मार्च? याच शासनानं 2014 पासून जे शेतकऱ्याच्या मागणीवर शासन हे निवडून आलेलं आहे, याच शासनातल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या काही सहकार्यांनी आणि कृषी मूल्य आयोगाचे जे अध्यक्ष आहेत पाशा पटेल यांनी पायी दिंडी काढली होती शेतकऱ्याला हमी भाव चांगला मिळावा म्हणून, 6,000चा भाव मिळावा म्हणून। यांचं सरकार येऊन आज जवळजवळ 10 वर्ष होऊन गेलेत, तरी यांनी काही शेतकऱ्यांना 6,000चा भाव न करता उलटा जो भाव आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। शासनाला जो 6,000चा भाव मागत होते तेच आज कमीत कमी शेतकऱ्यांना 4,000चा भाव देत आहेत सोयाबीनला। तशाच प्रकारे कापूस उत्पादक शेतकरी आहेत, कापूस उत्पादक शेतकरी पण मरणाच्या अवस्थेत आहेत। त्याचप्रमाणे मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त ऊस क्षेत्र आहे। ऊस क्षेत्र असल्यामुळं शेतकऱ्याच्या ऊसाला हमी भाव मिळावा यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसवर जात आहे। वेगवेगळ्या मागण्या घेऊन ही भारतीय किसान युनियन संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी ट्रॅक्टर मार्च काढलेला आहे। लातूरमधून या ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात झाली आणि आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने ट्रॅक्टर देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले। संदीप भोसले, फार्म टीव्ही न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।